आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही मामा म्हणतो आदरणीय साहेब, आपल्या जिल्ह्याचे आरोग्य मंत्री, केंद्रीय मंत्री ताई आणि जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि आपले जिल्हाधिकारी साहेब, योगायोगाने 13 दिवसापासून आमच्या व्यापारी असोसिएशनच्या राज्याच्या आणि केंद्राच्या मागण्या होत्या. त्या मागण्या निवेदन देऊन राज्यामध्ये मीटिंग लागली आणि त्या दिवशी योगायोगाने केंद्रचे पण गोयल साहेब पण होते आणि दोघं मीटिंग झाल्या आणि त्या आमच्या मागण्या त्या दिवशी कुठल्याही गोवा विचारात नाही घेतल्या. परंतु आपले पालकमंत्री साहेब आणि ताईंनी या आमच्या मागण्या राज्यात आणि केंद्रात आणि वन विभागाचे असतील त्या 1 महिन्याच्या आत लवकरात लवकर विचाराधीन घेऊन त्या सोडवाव्या असं आमच्या नाशिक जिल्ह्याच्या असोसिएशन तर्फे त्यांना विनंती करतो. आणि आज 13 दिवसापासून सर्व बाजार समित्या ठप आहेत आणि आज शेतकऱ्यांची जी काही कुचंबना होत होती माल विक्रीसाठी, तो एक विषय सर्व व्यापाऱ्यांच्या अनुमतीने आणि साहेब आणि ताईंच्या माध्यमातून आमच्या मागण्या कायम घेऊन आम्ही आमचं आव्हान मागे घेत आहोत. अचानक आपल्याला अशी उपस्थिती का झाली? कारण सुरुवातीला पालकमंत्र्यांनी बैठक घेतली होती, त्या दिवशी तुमचा पहिला बंद होता, त्या दिवशी बैठक घेतली होती. त्या दिवशी त्यांनी आवाहन केलेलं होतं की तुम्ही बंद मागे घ्या, तुमच्या मागण्या मांडू. मुंबईमध्ये बैठक झाली, दिल्लीमध्ये पण झाली. तुम्हाला काही ठोस तुमच्या कुठल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का? तुम्ही आता अचानक कसं काय बंद मागे घेतली? नाही, मूळ मुद्दा असा आहे की आज मागण्या या मिनिटात लगेच मागण्या पूर्ण होणार नाही हे असं सर्व लक्षात आलं आणि आज शेतकऱ्यांची जी काही कोडी झालेली आहे आणि माल खराब होतोय बा, यावर आम्ही विचार केला की थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. हेच पहिल्या दिवशी का लक्षात नाही आलं तुमच्या? 13 दिवस शेतकऱ्यांचे जे हाल झालेले त्यांचा चाळीमध्ये कांदा सोडून गेलेला होता, त्यावेळेस आपल्या लक्षात नाही आलं. 13 आता तुमच्या व्यापाऱ्यांमध्ये फूट पडली, पिंचूर मार्केट सुरू झालं, निफाड सुरू झालं, नाशिकमध्ये पहिल्या दिवसापासून लिलाव चालू आहे. तुम्ही आता लिलाव मागे बंद सुरू नाही, पण मागे नाही घेत, आमच्या ज्या मागण्या कायम ठेवतोय आणि लिलाव आम्ही पूर्ण करतोय. सुरुवातीला तुम्ही असं सांगितलं होतं की हा बंद पण नाहीये, फक्त आम्ही लिलावात भाग घेत नाही. आज तुम्ही सांगता की आम्ही हा बंद मागे घेतो. हो, लिलावात सहभाग घेत नाही, मग घेतोय असं. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली, पियुष गोयलला तुम्ही भेटून आले, अजितदादांची चर्चा झाली. एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थोडीशी भूमिका जी आहे तुमची मागे घेतली असतं, शेतकऱ्यांचं नुकसान टळलं असतं. नाही, हे बरोबर आहे, परंतु शेवटी व्यापाऱ्यांच्या ज्या मागण्या आहे ह्या पण योग्य आहे. असं काही नाही, शेवटी जिल्ह्याचा मुद्दा होता. आम्ही प्रयत्न केले की आम्हाला काही ना काही नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी बांधवांनी गेल्या 13 दिवसांपासून लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय केलेला आणि आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यातील जवळपास 90-95% बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी ठप्प झालेली होती. ह्या बहिष्कारामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले होते. मला वाटतं की तातडीची एक बैठक याच कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी महोदय, DDR, बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी असं एक बैठक पण आपली संपन्न झाली होती. तदनंतर मुंबईलाही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली. तदनंतर दिल्लीमध्ये पण आदरणीय त्यांच्या नेतृत्वाखाली पियुष गोयल साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली.
आता ही वस्तुस्थिती आहे की काही मागण्या ह्या राज्य सरकारशी संबंधित, काही केंद्र सरकारशी संबंधित व्यापारी असोसिएशनच्या होत्या आणि आज पण आहेत. मला वाटतं की ही सर्व परिस्थिती पाहता आम्ही त्यांना पण आवाहन केलं आहे की बाबा शेवटी आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुलं आहोत. होऊ शकतं की काही मुद्दे पुढे पाठीमागे सुटायला थोडाफार वेळ लागेल, परंतु आज एकीकडे पाऊस कमी आहे, शेतकऱ्यांच्या समोर ते एक संकट आहे आणि मग अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आपण हा व्यापार परत एकदा सुरू करावा. त्याप्रमाणे आज त्या सर्व व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली. येणाऱ्या 8 ते 10 दिवसाच्या आत संबंधित व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ पणन मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न केली जाईल. त्या शिष्टमंडळाची माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी पण भेट घालून दिली जाईल. तदनंतर काही केंद्र सरकारशी संबंधित विषय आहेत. आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारशी पण संवाद साधून त्याच्यातनं शेवटी शेतकरी, व्यापारी हे सगळे एका कुटुंबातले सदस्य आहेत. एकमेकांच्या सहकार्याशिवाय हा गाडा चालणार नाही आणि म्हणून ताई पण केंद्र शासनाच्या पातळीवरनं काही मुद्दे सोडवण्याच्यासाठी ऑलरेडी प्रयत्नशील आहेत आणि निश्चितपणे याच्यातनं एक सकारात्मक मार्ग निघेल. सगळ्याच गोष्टी काही मान्य होतील अशातला भाग नाही, परंतु त्यातल्या त्यात शेतकरी बांधवांचा कांद्याचं नुकसान होणार नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी विनंती आवाहन केलं आहे आणि त्या पद्धतीने आज व्यापाऱ्यांनी या ठिकाणी त्यांनी जे काही बहिष्कार गेल्या 13 दिवसांपासून केलेला होता, मला वाटतं की आज बहिष्कार त्यांनी पाठीमागे घेण्याचा निर्णय केला आणि उद्यापासून, बरोबर ना, उद्यापासूनच बाजार समित्यांमध्ये व्यापारी बांधव त्या ठिकाणी सहभागी होतील आणि कांदा खरेदीचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे सुरू होईल. व्यापाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांचे 2 गट दिसले. एका गटाचं म्हणणं होतं की बंद मागे घ्यायचा नाही आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की बंद मागे घ्यायचा. मग एवढ्यावरती काही दबाव वगैरे होता का? नाही, व्यापाऱ्यांचे मत जरी 2 असले परंतु शेतकऱ्याच्या हितासाठी आदरणीय दादांनी ताईंनी आम्हाला विनंती केली आणि व्यापाऱ्यांना बी पटवायला किंवा समजूत घालायला आम्हाला बी टाईम लागला. आमचे विषय होते केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे. आम्ही सभापतीच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत, राज्य शासनापर्यंत पोहोचलो. त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं. त्यांचं म्हणणं जे त्यांनी मांडलं ते आम्ही आमच्या व्यापाऱ्यासमोर मांडलं. आपण किती दिवस जरी भांडत राहिलो तर महिनाभर आपल्याला बंद ठेवावं लागेल. महिनाभर शेतकऱ्यांचा माल खराब होईल. आपल्या मागण्या आपण तशाच ठेवून आपण लिलाव चालू करावे अशी आम्ही सगळ्या व्यापाऱ्याला विनंती केली. काही व्यापाऱ्यांचं म्हणणं होतं लिलाव बंद करायला पाहिजे, परंतु आम्ही जेव्हा त्या पदावरती असतो त्या पदावरती काहींना समजावं लागतं. त्या गोष्टीला आम्हाला टाईम लागला, 1-2 दिवस लागले, परंतु बाजार समिती, शेतकरी आणि शासन यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेण्याकरता आम्ही जरी 2 दिवस असले तरी पुन्हा एकदा एकमत करून हा निर्णय घेतलेला आहे. पण आज साध्य काय केलं, म्हणजे ज्या दिवशी बंद पुकारला होता त्या दिवशी सरकारची जी भूमिका होती चर्चेची म्हणा किंवा तुमचे मागण्या मान्य करण्याची ती आजही काय नाही. आजही सरकार ठोस तुम्हाला कुठलंच आश्वासन देत नाहीये. मग 13 दिवस का लागले तुम्हाला? तुम्ही साध्य काय केलं या 13 दिवसामध्ये? नाही, आम्ही केंद्रापर्यंत राज्यापर्यंत पोहोचलो ना, त्याच्यामध्ये बी त्यांच्या आमच्या सगळ्यात मागण्या मान्य होतील किंवा नाकारतील असं काही नाही. त्याच्यातून आम्ही चर्चेतून मार्ग काढणार आहे असं त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे. त्या माध्यमातून आम्ही थांबलेलो आहे. आता किती तुम्ही 1 महिन्याचा अल्टिमेटम देत आहात? जर 1 महिन्यामध्ये तुमच्या ज्या 5-6 मागण्या होत्या केंद्राच्या आणि राज्याच्या त्या जर मान्य नाही झाल्या तर मग काय करणार? तो पुढे निर्णय घेतला जाईल ना त्याच्यामध्ये. आज त्याच्या चर्चा करण्यामध्ये काही मतलब नाही ना. किती मागण्या मान्य करतील, कोणत्या करतील त्याची चर्चा आज करण्यात मजा नाही. मला वाटतं की आपण एकीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याचं कशा पद्धतीने नुकसान होत आहे
याचं चित्रीकरण आपण पण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आज हा सकारात्मक निर्णय झालेला आहे. त्यांच्या पण सगळ्या मागण्या चुकीच्या होत्या असं आम्ही पण बोलत नाही, बरोबर, आणि सगळ्याच मागण्या मान्य होतील असं पण नाही. आणि म्हणून त्यांना आम्ही हे पण आश्वस्त केलेलं आहे की बाबा जे जे काही शासन पातळीवरनं शक्य आहे ते सहकार्याची भूमिका शासनाची पण त्या ठिकाणी राहील, परंतु शेतकरी अडचणीत येता कामा नये ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची पण जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की जेव्हा एखाद्या गोष्टीचं आंदोलनाच्या संदर्भात पण जेव्हा त्यांचा असा निर्णय झाला असेल, कदाचित त्या काळामध्ये पण काही मतभेद असतील आणि आता निर्णय होत असतानाही कदाचित मतभेद असतील ना, परंतु जेव्हा एखादा विषयावर चर्चा विनिमय करून आपण निर्णय अंतिम करत असतो, जो निर्णय झाला तो अंतिम झाला आहे. दादा, या व्यापाऱ्यांनी जे मागणीचं पत्र दिलं होतं त्यामध्ये एक त्यांची मागणी होती की ज्यावेळेला कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेला व्यापाऱ्यांवरती धाडी टाकल्या जातात, वेगवेगळ्या चौकशा त्यांच्या केल्या जातात. त्या चौकशा भाव कमी असताना कराव्या अशा प्रकारची देखील त्यांची मागणी होती. एक प्रकारे सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न या सगळ्याच्या माध्यमातून झाला चौकशा करण्याच्या संदर्भात. बघा, सरकारवर दबाव आणण्याचा पण काही विषय नाही किंवा सरकारकडनं पण कोणावर दबाव आणण्याचा काही विषय नाही. मी सांगितलं की प्रत्येकाला वाटत असं की माझ्या काही सूचना माझ्या इच्छेप्रमाणे झालं पाहिजे, परंतु शेवटी काही विषय असे असतात की त्या विषयाला वेगवेगळे अँगल्स असतात आणि त्या सगळ्यांचा विचार करून पुढे मार्गक्रमण आपल्याला करावं लागतं आहे. ताई, आपण आरोग्यमंत्री आहात, परंतु कांद्याविषयी आपण कायमच दिल्लीमध्ये भांडत आहात. तुम्हाला खरंच वाटतं का या सर्व मागण्या मान्य होतील, एकूणच दिल्ली सरकारचं विचार होईल? मी जरी आरोग्य विभाग सांभाळत असले तरी माझा मतदारसंघ किंवा माझा जिल्हा हा खास ओळख ठेवतो कांदा आणि द्राक्षाची. वेळोवेळी कांद्याच्या संदर्भात जेव्हाही चांगला क्वालिटीचा आपला कांदा प्रोडक्शन होतं तेव्हा मी आभार आहे व्यापाऱ्यांचे देखील की त्यांनी जास्तीत जास्त कांदा एक्सपोर्ट पण केला आहे. त्याच्यामुळे कदाचित चांगलं एक परकीय चलन पण आपल्या देशाला मिळालं. आणि सातत्याने याच्यावर शेतकऱ्यांकडूनही जेव्हा मागणी होत असते तर त्यानुसार एक मध्यस्थी भूमिका, जसं माननीय पालकमंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की ती मध्यस्थीची भूमिका आम्हाला नेहमी करावी लागते. आणि त्याबद्दल आजपर्यंत माझा अनुभव असा आहे, गेल्या 5 वर्षापासून जेव्हा जेव्हा अडचणी असतील तेव्हा तेव्हा व्यापाऱ्यांनी देखील त्या समजून घेतल्या आहेत. आणि अशी परिस्थिती मला वाटतं 5 वर्षात कधीच आली नव्हती. वेळोवेळी व्यवस्थित इथूनही एक्सपोर्ट होत होतं. जेव्हा आमच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा तर एक्सपोर्ट बंद होतं, प्रोडक्शन वाढलं होतं. आणि तेव्हा मीच स्वतः पियुषजी गोयल साहेबांना पत्र दिलं की साहेब आता आपल्याला निर्यात खुली करावी लागेल. आणि त्यांच्याच माध्यमातून हे पत्रही आलं होतं व्यापाऱ्यांच्या. आणि तात्काळ पियुषजींनी निर्णय घेतला आणि ती निर्यात खुली पण केली. परंतु जेव्हा जेव्हा अशा काही अडचणी येतात तेव्हा तेव्हा सरकारला निर्णय घेत असताना शेतकरी असेल, व्यापारी असेल, त्यांची भूमिका समजून घ्यावी लागते. आणि यावेळेस देखील त्यांची मागणी अगदी रास्त आहे. आम्ही जसं दादांनी सांगितलं, आम्ही त्यांच्याबरोबर आहे की एक्सपोर्ट ड्युटी 40% लागली आहे, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि त्याबरोबर अनेक मुद्दे आहेत जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांबरोबर निगडित आहेत. यावर विशेष चर्चा पण झाली मुंबईच्या मीटिंगमध्ये. त्यानंतर माननीय पणन मंत्री दिल्लीला आले होते, सत्तार साहेब, त्यांनी देखील ही भूमिका मांडली. आणि मी एवढंच म्हणते की याविषयीचे जे केंद्राशी निगडित प्रश्न आहेत तिथे त्या एक्सपर्ट कमिटीकडे मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आता मुद्दा हाच आहे की गेल्या 13 दिवसापासून एक अस्वस्थता या जिल्ह्यात दिसते आहे. कारण कांदा आपली ओळख आहे आणि व्यापारी आणि शेतकरी यांच्यातला तो एक महत्त्वाचा आपल्या जिल्ह्याचा असणारा एक आर्थिक, मी म्हणेल आर्थिक निगडित आपल्याला विचार करणारा विषय आहे. आणि म्हणून आज मी आभारी आहे की माननीय व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरेंनी जो निर्णय घेतला आणि त्यांच्याबरोबर असोसिएशनची त्यांची टीम आहे. तर शेतकऱ्यांच्या हितासाठी कदाचित त्यांनी 13 दिवस वाटही बघितली की कुठे काहीतरी मार्ग निघेल, परंतु त्यांनाही लक्षात येत आहे की याच्यावरही काही मुद्द्यांवर वेळ लागणार. माननीय पालकमंत्री महोदय राज्य सरकारकडे वेळोवेळी फॉलोअप करत आहे. मी देखील केंद्र सरकारकडे सातत्याने या मुद्द्यावर फॉलोअप करते. आमची विनंती एवढीच आहे की शेतकरी आज अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांचा माल
वेळेवर आज जर नाही बाजारात गेला तर नुकसान त्यांचं होणार आहे आणि तुम्ही कदाचित त्याच दृष्टीने आज हा विचार केला. मी व्यापारी बंधूंचे आभार मानते की त्यांनी हा निर्णय घेतला की उद्यापासून बाजार कमिट्या खुल्या होणार. परंतु माझी विनंती आहे की आपल्या जिल्ह्याला अशी कुठलीही मागच्या काही वर्षांपासून अशी परंपरा कधीच नव्हती. आज वाईट वाटतं या गोष्टीचंही की एवढं आपल्याकडे 10-13 दिवसाचा हा कालखंड आला. पण विनंती करते की आपण मार्ग काढू. आम्ही दोघांनी शब्द दिलेला आहे. काही मुद्द्यांना वेळ लागणार आहे परंतु त्याच्यातनं निर्णय चांगलेच होतील एवढं मात्र आम्ही सरकार पण जबाबदार असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारने लक्षच दिलं नाही म्हणून त्यांना बंद पुकारावं लागला. तर सरकारने आधीच लक्ष दिलं असतं तर बंद पुकारण्याची वेळ नसती आली. नाही. बघा कसं असतं, एखादा निर्णय झाला तर का झाला हे पण तर कुठेतरी विचारात घेण्याचे गरज असते. तर मला वाटतं आपणही त्या गोष्टीला जाणून आहात ह्या निर्णय का झाला. परंतु आम्ही मान्य केलं आहे की या निर्णयाला थोडंसं सरकारने फेरविचार करावा. मी स्वतः माननीय केंद्रीय मंत्री आणि गृहमंत्री माननीय अमित भाई शहांशी सुद्धा बोलले की याच्यावर आम्हाला फेरविचार करावा, आपण याच्यावर परत निर्णय घ्यावा. त्यांनी देखील मान्य केलं. आता दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो, तो निर्यात मूल्य लावल्यामुळे किंवा निर्यात वाढवल्यामुळे. हा दरवर्षीचा प्रश्न आहे, यावर्षीचा नाही. तर या संबंधामध्ये एक प्रोटोकॉल तयार करण्याची गरज आहे जेणेकरून असे वाद होणार नाही. प्रत्येक वेळेस व्यापाऱ्यांमध्ये आणि सरकारमध्ये भांडण होणार. एक स्थिर दर ठेवला, 2000-3000च्या वर जर दर गेले तर आम्ही निर्यात मूल्य असं एक फिक्स जर आपण यावर सोल्युशन काढू शकतो तर असं काही आपण पुढच्या काळात प्रयत्न करणार आहोत. नक्कीच आपली सूचना रास्त आहे आणि चांगली. आम्ही देखील या बाबतीत म्हणतो की शेतकऱ्यालाही चांगला भाव मिळावा आणि चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे तो एक्सपोर्ट पण झाला पाहिजे. पण याच्यामध्ये मागणी पुरवठा या माध्यमातून हे सगळं आता जवळपास देशामधले 545 असे सेंटर्स आहेत की ज्याच्यातले रिटेल प्राईस पण ते रोज डेटा येतो आणि त्याच्याबरोबरीच इकडे आमचे बाजारभाव पण दिसतात. मला वाटतं याच्यामध्ये सरकार त्याच दृष्टीने विचार करते की एक स्थिरता राहील आणि दोघांचाही समतोल राहील आणि ही अडचण कोणालाच होऊ नये ही पण सरकार. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी कांद्या संदर्भात बैठक होणार आहे. तर त्या बैठकीच्या पूर्वसंध्येला आज व्यापाऱ्यांनी मागे त्यांचा बंद घेतलेला आहे. तर व्यापाऱ्यांनी बंद मागे जो घेतला तर त्यांना काही ठोस अशी आश्वासनं मिळाली. उद्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होणार का त्यांच्या कराच्या बाबतीत मागणी 50% किंवा शासन आता कांदा नाही. मला वाटतं की बघा, त्यांनी जे काही मागण्या ठेवलेल्या होत्या त्या मागण्यांवर यापूर्वीच माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा बैठक झाली आणि योगायोगाने आदरणीय पीयूष गोयल साहेब पण त्या बैठकीला, नंतर सायंकाळी आमची बैठक झाली त्या बैठकीला केंद्रीय मंत्री महोदय पण उपस्थित होते. आणि म्हणून काही विषय ताबडतोब त्याचे निर्णय होऊ शकत नाही कारण त्याला दोन्ही तिन्ही अँगल्स आहेत. जसं मी आता बोललो, आता 1 रुपयाचा मार्केट फी, तर काही बाजार समित्यांचं म्हणणं असं आहे की त्याप्रमाणे जर 50 पैशावर जर ते आले तर कदाचित त्या बाजार समितीचं जे व्यवस्थापन आहे ते चालवणं पण त्यांना अशक्य होईल. आता व्यापाऱ्यांनी असं मांडणी केली की बाबा इतर जिल्ह्यांमधली जी काही कार्यपद्धती आहे, काही जिल्ह्यांमध्ये ते कांदा गोणीमध्ये भरून आणला जातो, आम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये ट्रॅक्टरमध्ये डायरेक्ट लिलाव करत असतो. असे वेगवेगळे अँगल्स त्या प्रत्येक मुद्द्याला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज त्यांनी पण एक मोठे मन दाखवून या ठिकाणी उद्याच्यापासनं जे काही लिलाव आहेत त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय केलेला आहे. कांदा चाळींमध्ये खराब होत होता ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एक चांगला निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे. आणि असं काही ना की आज आपण निर्णय केला म्हणजे लगेच काही सगळे दरवाजे बंद झाले अशातला काही भाग नाही. हे विषय आता जसं ताई बोलल्या की ज्या प्लॅटफॉर्मवर हे विषय मांडण्याची आवश्यकता आहे, तुम्ही जसं म्हटले की बाबा जेव्हा पीयूष गोयल साहेबांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली, व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ पण होतं तिकडे, त्यांचंही म्हणणं आहे की ही सगळी आकडेवारी त्यांच्याकडे येत असते आणि त्या आकडेवारीच्या अनुषंगानेच काही निर्णय
जसं आता ड्युटी लावण्याच्या संदर्भातला विषय असेल किंवा काही निर्णय त्यांच्याकडे जो काही डाटा कलेक्ट होतो त्याच्या आधारे ते काही निर्णय करीत असतात. हे त्या बैठकीमध्ये पण त्यांनी आपल्याला विशद केलेलं आहे. एक होतील सर्व ठिकाणी लिहिलं होतं. कोणतेही 2 गट नाही, सगळ्या ठिकाणी किती व्यापारी असतात? हं? लिहिलं होतं 1500 व्यापारी सर्व ठिकाणी लिहिलं होतं. 1500. आजची जी या मीटिंगच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब यांनी पण हे सर्व विषय जे आमचे आहेत हे मार्गी लावण्याचा विषय घेतलेला आहे आणि आपल्या ताई साहेबांनी केंद्राचे जे काही मुद्दे लवकरात लवकर ते मार्गी लावतील असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही सर्व चर्चा केली जिल्ह्याने आणि कुठेतरी शेतकरी हिताचा निर्णय हा सर्व विषय डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. काही व्यापाऱ्यांची एक मागणी होती की शेतकऱ्यांची पण आहे, नाफेडने बाजारामध्ये येऊन खरेदी करावं, तर ते कुठपर्यंत आलंय? ते नाफेड अजूनही काही दिसत नाही. यामध्ये मंत्री महोदयांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयलांनी स्पष्टता पण दिली होती आणि त्यांचं म्हणणं आहे की जे सेंटर्स आहेत, जे FPOचे सेंटर्स आहेत जिथे ही खरेदी होणार आहे त्याची सगळीकडे माहिती देण्याचं काम मार्केट कमिटीद्वारे होईल, परंतु तिथे परत शेतकरी येणार, त्याला मार्केट फी भरावी लागणार आणि परत तो कांदा जो स्टोरेज आहे त्या ठिकाणी नेणार, त्याच्याऐवजी डायरेक्ट हा FPOच्याच ठिकाणी नेण्यात यावा. दुसरं जिथे मॅनपॉवर म्हणतो आपण, डायरेक्ट सेंट्रलची एक मॅनपॉवर असणं गरजेचं आहे, तेवढी कदाचित नाही आहे आणि म्हणून ज्या FPO आहेत त्यांना तिथे शेतकऱ्यांचे जे डेटा आहे, 7/12 आहे किंवा जी काही कागदपत्र लागतात ती लगेच अपलोड पण करायची आहेत आणि घेतलेल्या कांद्याचं तिथे पोर्टलवर अपडेट पण करायचं आहे आणि त्यानुसार त्यांच्या खात्यात DBTने पैसे पण येणार आहेत. तर ही प्रक्रिया सगळी शक्य होणार नाही आहे म्हणून त्यांनी त्या दिवशी देखील क्लिअर केलं की आता तरी आम्ही FPOच्याच माध्यमातून त्या सेंटर्सच्या ठिकाणीच कांदा खरेदी करणार आहे, परंतु सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे FPOचे मार्केट खुले आहे. एक दिल्लीला जी बैठक झाली, ज्या बैठकीला पियुष गोयल होते, असं सांगण्यात आलेलं आहे त्या बैठकीमध्ये 40% निर्यात शुल्क मागे घेण्याची जी मागणी होती ती कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्र सरकार मागे घ्यायला तयार नाही, ती मागे घेणं शक्य नाही अशा प्रकारचा निरोप पियुष गोयल यांनी त्या बैठकीत दिला आणि नाफेड सरळ बाजारात उतरणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. मग महिन्याभराचं त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे. महिन्याभरात हे 2 मूळ प्रश्न आहेत जे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की हे सुटणं शक्य नाही आहे. 40% ड्युटी आम्ही कमी करू शकत नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. मग महिन्याभरानंतर काय नेमकं होणार? नाही बघा, ही ड्युटी काही परमनंट नाही आहे, हे समजून घ्या. हा काय परमनंट लावलेला एक्सपोर्ट ड्युटीचा विषय नाही आहे. जशी जशी आवक वाढते तसा आपल्यालाही इथे पुरवठा परिपूर्णता येते तर सरकार त्यामध्ये आता 5 वर्ष मी तेच सांगते कुठली निर्यात मूल्य नव्हतेच. आतापर्यंत एक्सपोर्ट खुली झाली, मी स्वतःच त्याची साक्षी आहे. 5 वर्ष ते 2 वर्ष तर कोरोनाचेच होते. हा कोरोनाचेच होते, पण त्याही काळामध्ये कुठल्याही प्रकारचं निर्यात मूल्य कधीच लावलेलं नव्हतं. आत्ता लावण्यामागचा हाच हेतू झाला की कदाचित त्यांच्याकडे आलेल्या माहितीनुसार तो कांदा पुरवठा भारतातच होणं आधीचं आवश्यक आहे. परंतु आपण म्हणालात तसं त्यामध्ये एक्सपर्ट कमिटीचे रिपोर्ट्स येतील आणि गरज पडली तर ही कमी पण होऊ शकते. कांद्याची आवक वाढली तरी कमी होणार. शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकऱ्यांच्या हाताला 2 पैसे मिळत आहे अशा परिस्थितीत ड्युटी लावणं म्हणजे शेतकऱ्यांना अडचणीत आणणं. या बाबतीत त्यांनी स्पष्टता तीच दिली आहे की भारतात कांदा पुरला पाहिजे, परंतु आपण म्हणतात तसं फेरविचार देखील होईल हे सुद्धा मी तुम्हाला या माध्यमातून सांगते. मी आभारी आहे की आपल्या जिल्ह्याने एक चांगलं उदाहरण दिलं आणि परत शेतकरी हिताचा निर्णय घेऊन आमच्या सगळ्या व्यापारी बंधूंनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि म्हणजे त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आणि वेळोवेळी पालकमंत्री महोदयांनी देखील यामध्ये सुरुवातीपासून राज्याची केंद्राची भूमिका पुढे आणण्यासाठी वारंवार प्रयत्न केले. माननीय कलेक्टर महोदयांनी देखील या बाबतीत निर्देश दिले होते. मला वाटतं सगळ्यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा हा नेहमीच चांगलंच उदाहरण देतो आणि आज देखील हे चांगलंच उदाहरण दिलं की शेतकऱ्यांसाठी या मार्केट कमिट्या खुल्या एक मूलभूत प्रश्न आहे. नाफेड गेल्या 30-40 वर्षापासून मोठे गोदामं त्यांनी उभी केलेली आहे जेणेकरून कांदा त्यांनी स्वतः खरेदी करतो. येण्याची IDFC सारखी संस्था आहे की कांद्यावर संशोधन करतो. एवढं सगळं असताना 30-40 वर्षात कांद्यावर कुठलंही सोल्युशन निघू शकलं नाही. कांद्याचं उत्पादन वाढवण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी ठोस काही झालं नाही.
तर आता सुदैवानं तुम्ही केंद्रात राज्यमंत्री आहात, जे नाशिकला तुम्ही नव्हते, तर याच्यावर काहीतरी ठोस असा निर्णय झाला पाहिजे. या सगळ्या संस्था करतात का? गेल्या 43 वर्षात त्या सगळ्या आज त्यांनी त्यांची गोलाबारी कमी पडली आणि दुसरीकडे काम देतात. तर याबद्दलचं कायमचं सोल्युशन काढण्यात तुमच्याकडून होऊ शकते? नक्कीच आमचा प्रयत्न चालूच आहे की या बाबतीत संशोधन व्हावं आणि संशोधनासाठी सरकार वेळोवेळी बजेटही देत असतं. आणि आपण बघितलं तर मागच्या काही वर्षांपासून प्रोडक्शन पण वाढलेलं आहे, खरेदीसुद्धा वाढलेली आहे, एक्सपोर्टसुद्धा वाढलेला आहे. मला वाटतं याच्यामध्ये हा रिझल्टच आहे. आणि कांदा चाळी पण वाढलेले आहे. पण कांदा पिकवण्यासाठीची जी काही अजून वेगळ्या procedure नाही, बरोबर आहे. जास्त पिकवला गेला पाहिजे. मला वाटतं की हे काही नवीन विषय अशातला भाग नाही. यापूर्वी पण उदाहरणार्थ रेडिएशन वगैरे ह्या काही प्रक्रिया कांद्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर ऑलरेडी कामकाज झालेलं आहे. परंतु रेडिएशनच्या ठिकाणी पण आंबा आणला जातो आणि त्या कांद्यावर हो, मान्य आहे. परंतु शेवटी त्याच्यावर येणारा खर्च आणि आता त्याची बाजारामध्ये असलेलं मूल्य याची शेवटी सांगड आणि ते होत आहे ना. आता ते झालेले एक्सपेरिमेंट सगळेच फेल केले, म्हणून आता काहीतरी नाही, पण याच्यामध्ये मी एक संदर्भात प्रोजेक्ट आणला नाही, पण तो याच्यामध्ये आता एकच सबमिशन आहे की इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याचा कांदा हा क्वालिटीला आणि टिकण्याला सगळ्यात चांगला हो, आहे. हे मात्र सगळ्यांनीच मान्य केलं आणि याला एक्सपोर्ट व्हॅल्यू पण खूप चांगली आहे. इतर राज्यांपेक्षा आपल्याकडे प्रोडक्शन आणि ती क्वालिटी चांगली आहे. त्या बाबतीत संशोधनाचाच हा एक चांगला रिझल्ट आहे. शेवटचा प्रश्न होता, ते प्रवक्ते उद्या पुन्हा प्रेस देणार नाहीत ना? साहेब माझी एक विनंती होती की या 13 दिवसामध्ये आपल्या बाजार समितीने जर काही कारवाई व्यापाऱ्यांनी केलेली तर मग ती आता थांबवावी आणि मागे घ्यावी असं आमचं पूर्ण जिल्ह्याच्या वतीने. त्याची शैलीला चालूच होणार तुम्ही काय तरी पण ते या ठिकाणी क्लिअर करावं असं. बरोबर त्यावेळेस पण आपल्याकडनं परवानेच जमा करण्यात आलेले होते, कारवाई उद्या असेल. नाही, ते आम्ही परत देतो. आम्ही परत देतो. पालकमंत्री साहेब करून टाकायचे DDR महोदय पण इथे आहेत. मला वाटतं की आपण सर्व मिळून शेवटी शेतकरी हिताचा विचार करून हा निर्णय करतो आहोत. त्याच्यामध्ये एक सकारात्मक निर्णय DDR पण करतील. ठीक आहे, झालं ना आता. अभी हिंदी में हिंदीत आहे, तुम्ही बोला. नाही नाही, तुम्ही बोला. अच्छा, त्याचं झालं की मी बोलेन. नासिक डिस्ट्रिक्ट के प्याज व्यापारियों ने पिछले 13 दिन से कांदा खरीदी के ऊपर बहिष्कार किया था और कांदा व्यापार न होने की वजह से प्याज किसान अड़चन में आया था. व्यापारियों की मांग के बारे में डिस्ट्रिक्ट लेवल पे भी मीटिंग कंडक्ट हुई थी. स्टेट लेवल पर भी उप मुख्यमंत्री महोदय, पणन मंत्री महोदय के माध्यम से मीटिंग की गई थी. केंद्रीय मंत्री आदरणीय पीयूष जी गोयल साहब भी मीटिंग में उपस्थित थे. और मैं समझता हूँ केंद्र सरकार की लेवल पे आदरणीय मंत्री महोदया पवार जी, पीयूष जी गोयल साहब, इनकी उपस्थिति में बैठक संपन्न हुई थी. कुछ मांगे राज्य सरकार और कुछ मांगे केंद्र सरकार से संबंधित है. 13 दिन से जो बहिष्कार व्यापारियों ने किया था, हमने उनको रिक्वेस्ट विनंती की, किसान अड़चन में है तो हम सब मिलकर इसके बारे में गंभीरता से सोचना चाहिए. व्यापारियों की जो मांगे हैं उनके ऊपर राज्य सरकार, केंद्र सरकार सकारात्मक सोचेगी और मैं उनका आभार व्यक्त करता हूं. आज उन्होंने जो बहिष्कार 13 दिन से चल रहा था, आज विड्रॉल करने का निर्णय किया और कल से व्यापार शुरू हो जाएगा.
जो 13 दिन से स्ट्राइक था नासिक डिस्ट्रिक्ट का, हम लोग की जो राज्य की और केंद्र की मांगे थी ये हमने रखी थी, लेकिन वो सब मीटिंग द्वारा केंद्र में और राज्य में अपने अजित पवार सर और परम मंत्री, अपने पालक मंत्री सब वहाँ पे उपस्थित थे, लेकिन उस दिन उनका विचार नहीं हुआ। लेकिन आज उन्होंने बात रखी कि इनका हम लोग जो मांगे ये शासन तक जाके पूरे करेंगे, इसका रास्ता निकालेंगे। आप लोग किसानों के लिए मंडी चालू करो। हम लोग सब बैठ के विचार किया, 1 महीने के अंदर सब हमारा जो मांगे ये होनी चाहिए, ये सकारात्मक निर्णय लिया। और पालक मंत्री और अपना केंद्रीय मंत्री इनके सामने ये आज बात रखी और उन्होंने बोला कि आप मंडी चालू करो, आपकी बात आगे लेके जाएंगे। उस हिसाब से हम लोगों ने जो नासिक डिस्ट्रिक्ट में बंद रखा था वो कल से शुरू करेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।